माळशिरसमध्ये पिकअप विहिरीमध्ये कोसळली. अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू. म्हसवड पंढरपूर मार्गावरती तांदुळवाडी गावाजवळ भीषण अपघात. सर्व 14 जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी. अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार. विहीर अपघातावरती पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया समोर. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनस्थळी जात रोहित पवारांची भेट. शेतकरी म्हणून रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा. या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून बघावं, जरांगे पाटील यांचं शेतकऱ्यांना आवाहन. जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनस्थळी जात रोहित पवारांची भेट. शेतकरी म्हणून रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा. या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून बघावं, जरांगे पाटील यांचं शेतकऱ्यांना आवाहन. कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी सरकार तयार. रोहित पवार यांच्या आंदोलनावरून दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी चर्चा करावी, चर्चेतून मार्ग निघेल, वळसे पाटील यांचं वक्तव्य. पंढरपूरमधील रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी पत्नी कुंती पवार यांनीही दिली आहे भेट. रोहित पवारांच्या भेटीनंतर कुंती पवार भावूक. कुंती पवार यांच्यासोबत रोहित पवार यांची आई आणि बहीणही उपस्थित. जळगावमध्ये सर्व प्रकल्पांसाठी पाणी पिण्यासाठी राखीव असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे. जळगावातील वाघूर धरणासह हतनूर गिरणा या प्रकल्पातील 13 मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव तसेच संरक्षित करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये यंदा कमालीची घट झाली आहे. राधानगरी धरणामध्ये 21% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी राधानगरी धरणामध्ये 53% इतका पाणीसाठा शिल्लक होता. कोल्हापूर शहराला आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये घट आणि लांबलेल्या पावसामुळे पालिकेचा निर्णय आहे. पालिकेकडून अनेक भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जळगावच्या जामनेरमध्ये पहुरपेठ कसबेत भीषण पाणी टंचाई. पाणी पुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरवरती पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड. देवळी गोगडी या जलाशयातील पाणीसाठा संपल्यानं गावामध्ये पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांवर भटकंतीची वेळ. पावसाने दडी मारल्यानं कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे. कोयना धरणामध्ये अवघे 9.21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शंका. मुळशी तालुक्यातील चाले गावात तीव्र पाणी टंचाई आणि त्यामुळे महिला संतप्त. 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असून अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रार आहे. वारंवार पाणी पुरवठा यावेळेस खंडित केला जातोय. वारंवार पाठपुरावा करून देखील ठोस कारवाई न झाल्यानं महिला संतप्त आहेत. तात्काळ उपाययोजना न झाल्यास आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. बुलढाण्यातील प्रकल्पांमध्ये 22% जलसाठा शिल्लक तर खडकपूर्णा प्रकल्पामध्ये मृत साठा उरलाय. जून महिना अर्धा संपला तरीही जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस नाही. भविष्यामध्ये भीषण पाणी टंचाईची शक्यता आहे. एल निनोमुळे विदर्भामध्ये पाणी टंचाईचं संकट आहे. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणामध्ये 35% पाणीसाठा शिल्लक. धरणामध्ये 35% पाणीसाठा असूनही शेतीसाठी पाणी देण्यास बंदी. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव ठेवण्याचे शासनाचे आदेश. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी सध्या उणे 23.72% पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणामध्ये 40.74% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाल्यानं सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली आहे. अहिल्यानगरमधील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणामध्ये 22% पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्यासाठी भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सुरू असलेले आवर्तन बंद करण्याचे निर्देश आहेत. वाढत्या तापमानामुळे वाशिममधील पाणी स्त्रोतांची पाणी पातळी खालावली आहे. 260 गावांमधील 125 विहिरी अधिग्रहित तर मान्सून लांबणीवर पडल्यानं खरीपाच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कामडवाडी आदिवासी पाड्यावरती पाणी टंचाई आहे. तळ गाठलेल्या विहिरीमध्ये उतरून नागरिकांना पाणी भरावं लागतंय तर ओंजळीने गढूळ पाणी भरून तहान भागवण्याची आदिवासी बांधवांवर वेळ आलेली आहे. मान्सून लांबल्यानं नाशिकमध्ये जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये 25.39% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी दररोज 4 ते 5 किलोमीटर पायपीट. डोक्यावरती पाण्याचे हंडे वाहून नेण्याच्या सततच्या श्रमांमुळे महिलांमध्ये विविध आरोग्य समस्यांमध्ये वाढ.
पाऊस लांबल्यानं रायगड जिल्ह्यामध्ये भात पेरणी खोळंबलेली आहे। अंबा नदीसह जलस्रोत कोरडे पडलेत, तर धरणांमध्ये केवळ 20.72% पाणीसाठा शिल्लक आहे। अवकाळीच्या फटक्यानंतर आता मान्सूनच्या विलंबामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडलेला आहे। जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल न झाल्यानं खरीप हंगामातील पेरण्या खोळंबलेल्या आहेत। मृग नक्षत्रात देखील पाऊस न पडल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत। जिल्ह्यामध्ये 6,47,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरण्या अपेक्षित असून बळीराजा मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका पीक जळून खाक झालंय। पंचनामे होऊन देखील मदत मिळत नसल्यानं शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। पेरणीचे दिवस असल्यानं तातडीने प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। धाराशिवच्या साकत खुर्दमध्ये वादळी वारे आणि पावसामुळे शेतकऱ्याच्या 1.5 एकर डाळिंब बागेचं नुकसान झालंय। फळधारणेतील झाडे उन्मळून पडल्यानं 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। पंचनामे करून मदत देण्याची मागणी आहे। गोंदियामध्ये अवकाळी पावसानं 30,000 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालंय। शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आलाय। 5,25,00,000 रुपयांच्या निधीची मागणी आहे। अवकाळीमुळे जिल्ह्यातील 6,943 शेतकरी बाधित झालेत। वाशीमध्ये एप्रिलमधील अवकाळी पाऊस, तर आता गारपिटीमुळे 57 गावांमधील पिकांचं मोठं नुकसान। 836 शेतकऱ्यांसाठी जवळपास 50 लाख रुपयांचा मदत निधी मंजूर। या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सिंदखेड राजा तालुक्याला मान्सूनपूर्व वादळाचा फटका, शेत पिकांसह नेट शेड, सोलार पंप आणि गोठ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीची कामं अंतिम टप्प्यामध्ये, पण वाढलेले डिझेलचे दर, मजुरी आणि खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी चिंतेत। यंदाचा खरीप हंगाम खिशाला कात्री देणारा ठरणार असण्याचीही शक्यता आहे। गोंदियातील तब्बल 51,000 धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही मिळालेले नाहीयेत। चुकारे मिळाले नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आहे। मागील 1.5 महिन्यांपासून चुकारे मिळाले नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण झाली आहे। लातूरच्या शेतकऱ्याला शिक्रापूरचे प्रताप बांदल यांचा मदतीचा हात आहे। प्रताप बांदल यांनी शेतकऱ्याला बैल आणि आर्थिक मदत थेट शेतावर जाऊन दिली आहे। शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहून शेतकऱ्याला विविध स्तरातून मदतीचा हात केला जातोय। वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया पिकाच्या दरामध्ये सातत्यानं घसरण। गेल्या महिनाभरामध्ये चियाच्या बाजारभावात सुमारे 1,500 रुपयांची घट। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापूर्वीच पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये 33 पाण्याचे नमुने दूषित सापडले आहेत। ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक गंभीर स्थिती आहे। पाणी उकळूनच पिण्याचं तज्ज्ञांचं आवाहन आहे। पुण्यासह राज्यभरामध्ये पाणी टंचाईचं संकट दूर होऊन पाऊस पडावा यासाठी पुण्यातील नागरिकांनी यत्न केला। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणात कमी पाणीसाठा आहे। वाशिमच्या रिसोडमध्ये केशवनगर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे हवामानामध्ये अचानक बदल, वातावरणामध्ये गारवाही निर्माण। नाशिक लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये 256 रुपयांची मोठी घसरण। जास्तीत जास्त भाव 1,851 रुपयांपर्यंत कोसळलाय। शुक्रवारच्या तुलनेमध्ये आज 256 रुपयांची मोठी घसरण झाली। बीडच्या घाटेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून गणित विज्ञानच्या शिक्षकांचं पद हे रिक्त आहे। शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे आता पालकांमध्ये प्रचंड संताप आहे। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं गावकरी आक्रमक झालेत। रत्नागिरीतील लांजा तालुका संघर्ष समितीकडून महामार्गावरील अंडरपाससाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाला 25 जूनपर्यंत अल्टिमेटम। निर्णय न घेतला संघर्ष समितीचा रास्ता रोकोचा इशारा आहे। बुलढाण्याच्या जामोदमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा रास्ता रोको। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। सरकारविरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। बीडमध्ये खामगाव पंढरपूर महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव दरम्यानच्या सिमेंट रस्त्यावरती लांब भेगा, तर अनेक ठिकाणी रस्त्याचा काही भागही खोलवर खचला। अपघाताच्या संख्येमध्ये वाढ। रोडचा प्रश्न मार्गी लावण्याची प्रवाशांची मागणी आहे। गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपासवरील 1 लेन सुरू होणार आहे। मंत्री भरत गोगावलेंनी माणगाव बायपासच्या कामाची पाहणी केलेली आहे। 2 वर्षांनंतरही महाडच्या गांधारी पुलाचं काम अपूर्णच आहे। कोट्यवधींचा खर्च, 2 वर्षाचा कालावधी पूर्ण, मात्र काम अद्यापही अपूर्णच। आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्यापाशी आज सकाळी अचानक दरड कोसळल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। जेसीबीच्या सहाय्यानं दगड हटवून मार्ग पुन्हा सुरळीत करण्यात आलेला आहे।